Right. So we have seen this page where we were started talking about standard drop down. Based on standard drop down, select of division, and then we were showing the list of students belonging to that particular division. Now I have taken one of the requirement, which is a live requirement for today's development. I have taken that requirement in which I have to show the selectable list, and I have to give an option to select all. So this I have generated using a data table component which is used across applications. So everybody here is expected to know data table. Right. So those who have used will already know. Just a minute. अंकिता recording pause कर थोड़ा. Right. So if I have to create this component, obviously there's a component where I have to pass props, right? So looking at this particular table, what props we should be passing? Sushant, am I audible? Yes, sir. So what props should I pass in this सर particular? एक चेकबॉक्स Hmm. त्याच्यानंतर लिस्ट आयटम लिस्ट Hmm. बॅकग्राऊंड कलर टेक्स्ट लेबल. Hmm. ओके. सो आता तुम्ही अज्युम करा की हा जो कॉम्पोनंट आहे हा कुठे पण दाखवला तर असाच दिसणार आहे. फॉर एक्झाम्पल त्याचा हेडर जो आहे तो असाच असणार आहे. हेडर मधला फॉन्ट असाच असणार आहे. टेक्स्ट फील्डचा फॉन्ट असाच असणार आहे, ब्लॅक असणार आहे. हा, चेकबॉक्स आणि हे चेंज होऊ शकतं, पण जो कलर लुक अँड फील आहे तो चेंज नाही होणार आहे. मग काय प्रॉप्स पाठवायला लागतील. क्वेश्चन कळाल का? सो आता कलर फॉन्ट बॅकग्राऊंड नाही लागणार आहे, कारण हा सगळीकडे हा कॉम्पोनंट असाच दिसणार आहे. आपल्याकडे सगळे टेबल्स असेच दिसतात. मग काय प्रॉप्स लागतील. आयटम लिस्ट एक लागेल लिस्ट साठी डिस्प्ले करणे.
योगेश. चेकबॉक्सचा लागेल. बरोबर. अजून चेकबॉक्स आणि काय लागेल? एकच चेकबॉक्स लागेल का आयटम लिस्ट पण लागेल? चेकबॉक्स पण लागेल आणि आयटम लिस्ट पण लागेल. ठीक. सो आपला चेकबॉक्स जो आहे ना, तो आयटम लिस्ट मध्ये प्रत्येक कॉलमच्या समोर येते, म्हणजे त्या आयटम लिस्ट मध्येच चेकबॉक्सची फील्ड येणार आहे, हे लक्षात घ्या. ओके. फक्त चेकबॉक्स का लागेल? कारण इथे जी टेक्स्ट फील्ड दिसते तसं अजून एक कॉलम आहे जिथे मी टेक्स्ट फील्ड दाखवू शकलो असतो, पण तो टेक्स्ट फील्ड न दाखवता चेकबॉक्स दाखवते. म्हणजे कॉलम मध्ये मला टेक्स्ट दाखवायची आहे का चेकबॉक्स दाखवायचं हे मेन्शन करावं लागेल. अदरवाईज माझ्या प्रत्येक लिस्ट मध्ये, म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, इथे जेवढा डेटा असेल तेवढा एक ऑब्जेक्ट असतो, तेवढे प्रॉप्स असतात. तेवढ्यासाठी मला हे मेन्शन करावं लागतं की मला टेक्स्ट दाखवायचं का चेकबॉक्स. म्हणून आयटम लिस्ट मध्येच मी मेन्शन करणार आहे की चेकबॉक्स आहे त्या रोला की टेक्स्ट आहे. कळालं योगेश? आयटम लिस्ट इज मल्टिपल ऑब्जेक्ट्स. हा एक रो म्हणजे एक ऑब्जेक्ट झाला आणि ते ऑब्जेक्ट रिपीट होतात, राईट? येस सर. म्हणजे सो त्या ऑब्जेक्ट मध्ये मला एक प्रॉप असायचा जो टेक्स्ट आहे, पण त्याच ठिकाणी दुसरा प्रॉप आहे जो टेक्स्टच्या ऐवजी चेकबॉक्स आहे, हे मेन्शन करावं लागेल. सर. ओके. सो आपण डेटा टेबल मध्ये दोन प्रॉप पाहतो की किती कॉलम्स आपल्याला दाखवायचे. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघाल तर एक चेकबॉक्स हेडर आहे जो सिलेक्ट ऑल साठी वापरला जातो. दुसरा हेडर आहे. आता जेवढे कॉलम्स आहेत तेवढे मला मेन्शन करावे लागतात. ओके. तो एक प्रॉप झाला आणि दुसरा प्रॉप असा आहे की जो ऍक्च्युअल डेटा आहे तो पास करायला लागतो. दोन प्रॉप्स कळालेत का? एक प्रॉप म्हणतो की किती कॉलम्स तुला दाखवायचे, कारण ही डायनॅमिक टेबल आहे. हा कुठल्या पण सिनेरिओ मध्ये हा सेमच डेटा टेबल वापरला जाणार आहे. सो डायनॅमिकली मला मेन्शन करायला लागतील की किती कॉलम्स असतील. आणि दुसरं ऍक्च्युअल डेटा. सो जेव्हा मी कॉलम मेन्शन करतो तेव्हा त्या कॉलमला मी हे पण सांगतो की मला फील्ड दाखवायची आहे का चेकबॉक्स दाखवायचं, का ड्रॉपडाऊन दाखवायचं का टेक्स्ट फील्ड दाखवायचं. समजलं का? प्रॉप कळालं का? दोन प्रॉप्स आहेत, एक हेडर किती कॉलम्स आहेत ते, आणि एक डेटा. हे दोन प्रॉप्स जर पाठवले तर हा डेटा टेबल तयार होतो. ओके. सो येस सर. आता जो डेटा येतोय तो ह्या एपीआय मधनं येतो. गेट फील्ड डिटेल्स. ओके. आणि त्याच्यामध्ये तीन प्रॉपर्टीज आहेत: डायनॅमिक रिपोर्ट फील्ड मास्टर, फील्ड टेक्स्ट आणि इज सिलेक्ट. सो आपण जे इथे दाखवले ते आहे, कुठली फील्ड दाखवली इथे अंकिता? कुठली फील्ड दाखवली इथे आपण एपीआय मधनं? इज सिलेक्टेड आपलं फॉल्स ट्रू. इज सिलेक्टेड काय? इज सिलेक्टेड आपण फॉल्स वरती जेव्हा फॉल्स देणार ना तेव्हा आपल्याला स्टुडंटचा इथे ह्या फील्ड मधला डेटा दिसणार, आणि जेव्हा ट्रू देणार तेव्हा आपल्याला ह्या सेकंडच्या फील्ड मध्ये डेटा दिसणार. अरे हम्म. इथे तुम्ही हा एपीआय मधला डेटा वाचला का तू? हो. मी विचारलं की ह्या कॉलम मध्ये कुठला कॉलम दाखवतोय मी एपीआय मधला? हा एपीआयचा रिस्पॉन्स आहे, यातला फील्ड कुठला टेक्स्ट डेटा मी इथे फील्ड दिसतो? टेक्स्ट हा. फील्ड टेक्स्ट दाखवतो. मग कन्फ्युज का होते तू? पहिलाच सेकंड. कॉलम आहे ऍड्रेस, दुसरा कॉलम आहे आधार कार्ड, सरळ सरळ दिसतंय, राईट? सो फील्ड टेक्स्ट मला इथे दाखवायचंय. सो चेकबॉक्सला याच्यातला कुठला कॉलम असेल योगेश किंवा सुशांत, तू सांग. सिलेक्ट. चेकबॉक्सला यातला इज सिलेक्टेड. व्हेरी गुड, राईट. जर हा ट्रू आला असता तर हा सिलेक्ट झाला असता. आता प्रॉप्स कडे कसं बघायचं कळलं? हा जर डेटा मी त्याला पास केला तर या चेकबॉक्सच्या चेक इक्वल टू मी काय लिहिणार आहे? इज सिलेक्टेड लिहिणार आहे. आणि इथे जी टेक्स्ट दाखवायची तिथे मी लिहिणार आहे फील्ड टेक्स्ट दाखव. क्लिअर आहे? सो मला जर हा एपीआयचा रिस्पॉन्स असेल आणि मला हा डेटा टेबल दाखवायचा असेल तर मला दोन प्रॉप्स पाठवायचे. एक तर ही आयटम लिस्ट पाठवायची आणि दुसरं यातले किती कॉलम इथे दाखवायचे ते मेन्शन करायचं.
सो आपण किती दाखवतोय? 3 कॉलम आलेत, पण दाखवतोय किती? एपीआय मधनं 3 कॉलम आलेत, आपण दाखवतोय किती? 2. 2. करेक्ट. सो ज्या वेळेला मी कॉलम्स नावाचा एक प्रॉप तयार केला, हा कॉलम्स नावाचा प्रॉप तयार केला, त्याला मी एक आयडी म्हणून कॉलम दिला जो युनिक असेल प्रत्येक रोला. दुसरं त्याला लेबल दिलं की जो हेडर मध्ये दिसणार आहे. सो पहिला कॉलम सिलेक्ट दिसतो, दुसरा कॉलम फील्ड टू सिलेक्ट दिसतो. आणि मी त्याला मेन्शन करतो रेंडर सेल मध्ये की त्याच्या ठिकाणी काय दाखवायचं आहे. जसं सेकंड कॉलम मध्ये फील्ड टेक्स्ट दाखवायचं आहे, तसं रेंडर सेल मध्ये मी पहिल्या कॉलम मध्ये काय दाखवतोय? चेकबॉक्स. तर याची एक्सरसाइज तुमची सगळ्यांची ऑलरेडी झालेली आहे. मी फक्त तुम्हाला आता नवीन पद्धतीने शिकवतोय, कारण तुम्हाला हे कधी कळलं नसेल अगोदर. पण आता कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे की जर मला इथे ऍड्रेसच्या ऐवजी चेकबॉक्स दाखवायचा असेल, तर रेंडर सेल मध्ये मी चेकबॉक्स हा कॉम्पोनंट पाठवतो. नाही, अदरवाईज मी फक्त मेन्शन करतो की कुठली फील्ड दाखवायची. ही प्रॉप आहे, रेंडर सेल ही प्रॉप आहे. ती रेंडर सेल का वापरायला लागली? कारण त्या तिथे जे पण कॉलम्स येतील त्या कॉलम्स मध्ये कधी टेक्स्ट असेल तर कधी काय HTML कॉम्पोनंट असेल, तर तो कॉम्पोनंट पण पास करता आला पाहिजे मग. आणि हे कॉलम्स मध्ये 2च ऑब्जेक्ट्स आहेत. हा एक ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा एक ऑब्जेक्ट. सो याचा अर्थ 2च कॉलम दिसणार. जर मी एक कॉलम इथे ऍड केला तर मला अजून एक कॉलम येणार आहे, आणि त्याच्यामध्ये मी कुठली पण प्रॉपर्टी दाखवू शकतो. एक मिनिट. हे तुम्हाला माहिती आहे. This knowledge you have. Just what you have to use your knowledge now is that how the props are defined. Because number of columns are defined by number of objects here in a column. And it tells from API whatever response we got, right? Whatever response we got, in which column, which field we have to choose. So that is what is mentioned here in the render cell, right? So here we are showing checkbox where each selected field is mapped. And here we are showing field text. So this is how the data table is displayed. Now, how does a checkbox work? So you have to remember that state variable is used whenever there is a user interaction, right? So what is user interaction in this list? I am selecting something. So the list or data which was passed directly from use selector now has to be set in a state variable. So when do we set the state variable? Based on dependency, that whenever the use selector is populated. So when is use selector populated, use effect in bracket, you have to give that use selector and set that state variable. This is what you should know by now.
which you may not have been very familiar till today. But we can set this only when the data has changed. So we are sending it to a state variable. And now instead of use selector, I have to pass a state variable because we have learned that whenever there is a user interaction and you have to retain that data, you have to declare a state variable. So I declared this state variable. I set the data into this state variable. And now state variable is passed, not the use selector. So if you see my component, I am passing the data as field list, which is a state variable. If you see, this is a state variable. Whereas there was data coming from this API. So आतापर्यंत आपण जेव्हा लिस्ट दाखवतो तेव्हा आपण यूज सिलेक्टर पास करतो. पण आपण इथे बघतो की युजर इंटरॅक्शन होणार आहे, त्या लिस्टला चेंज होणार आहे. इज ऍक्टिव्हचं ट्रू फॉल्स होणार आहे. So for that, we have set it to a state variable, and that state variable is passed to the component, not the use selector. This is a very, very important knowledge which you have to grab. So who can explain? Ankita, explain once. येस सर. आपण रेग्युलर जसं स्टेट व्हेरिएबल सेट करत होतो कशासाठी, युजरची ऍक्शन जी आपल्या स्क्रीनवरती होते ती सेट करण्या ती रिटर्न करण्यासाठी आपण स्टेट व्हेरिएबल सेट करत होतो आणि सेट करताना आपण यूज सिलेक्टेडचा रिझल्ट घेत होतो. बट आपण आता या चेकबॉक्सचं आपल्या कंडिशन मध्ये आपण यूज सिलेक्टरचा रिझल्ट न सेट करता आपण जे स्टेट व्हेरिएबल जे डिक्लेअर केलंय ते सेट सेट केलेलं ते यूज करणार आहे Xbox मध्ये. स्टेट व्हेरिएबल का लागला त्या यूज सिलेक्टरला, पहिले हे घालतो. यूज सिलेक्टर म्हणजे डेटाबेस मधला डेटा जो आलाय तो मी डेटा म्हणून डायरेक्टली पास करू शकलो असतो. पण तिथे चेकबॉक्स आहे, युजरची इंटरॅक्शन आहे. सो प्रत्येक रोजचं इज सिलेक्टेड ही फील्ड चेंज होणार आहे. जेव्हा चेंज होणार आहे त्यावेळेला यूज सिलेक्टर मध्ये तो चेंज होऊ शकत नाही. म्हणून मला एक स्टेट व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागला. त्या स्टेट व्हेरिएबल मध्ये जेव्हा पण यूज सिलेक्टर मध्ये डेटा येतो तेव्हा पॉप्युलेट करायचं. सो जेव्हा पण म्हणजे डिपेंडन्सी. सो याची डिपेंडन्सी आपण दिली की जेव्हा हा पॉप्युलेट होईल तेव्हा हा स्टेट व्हेरिएबल सेट होईल. एमटी आला तर एमटी व्हायला पाहिजे, डेटा आला तर डेटा व्हायला पाहिजे. आणि एकदा हा स्टेट व्हेरिएबल सेट झाला की तो स्टेट व्हेरिएबल मी ऍज अ प्रॉप पाठवलाय, कारण तो चेंज होणार आहे. त्यातला एक कॉलम चेंज होणार आहे जो आहे इज सिलेक्टेड. ओके, आता इज सिलेक्टेड कसा चेंज होणार तो बघूया आपण. सो जेवढे कॉलम्स आहेत ते मेन्शन केले. पहिल्या कॉलम मध्ये मी चेकबॉक्स टाकलाय, राईट. सो जेव्हा मी चेकबॉक्स टाकला तेव्हा ऑन चेंज काय केलं, त्याला त्याची एक फंक्शन कॉल केली जी आपली प्रॅक्टिस आहे. आपल्या ड्रॉपडाऊन मध्ये कसं आपण एखाद्या रोला क्लिक केलं की स्टेट व्हेरिएबल सेट करायचं, एक्झॅक्टली इथे सेम झालंय. रो मध्ये क्लिक केल्या केल्या माझा स्टेट व्हेरिएबल सेट झालाय. पण मला काय करायचं आहे, ज्या चेकबॉक्सला मी चेक करेल त्याच्या इज सिलेक्टेडची व्हॅल्यू चेंज करेल, दुसरं कोणाची चेंज नाही करायची. मग मी काय करतो, त्या स्टेट व्हेरिएबलला लूप लावतो. हा रिॲक्टचा कोड आहे टाईप स्क्रिप्टचा, की मी त्याला लूप लावून जिथे जिथे ती रो मॅच होईल तिथे तिथे चेकबॉक्सची व्हॅल्यू अपोजिट करणार आहे. जर सिलेक्ट चेक आहे तर अनचेक व्हायला पाहिजे, अनचेक आहे तर चेक व्हायला पाहिजे. म्हणजे एकदा मी याला क्लिक केलं की हा अनचेक झाला, परत क्लिक केलं का चेक झाला. म्हणजे जी सिलेक्टेड व्हॅल्यू होती त्याची ऑपोजिट व्हॅल्यू त्याला सेट व्हायला पाहिजे. पण कुठल्या रो मध्ये मॅप लावलाय बघा, त्याच रोला जिथे माझा आयडी मॅच होतोय. सो तो लूप लावतो आणि जिथे जिथे युजरनी क्लिक केलं तो रो ऑलरेडी मी पास केलाय, त्या रो मध्ये माझा युनिक आयडी आहे. तो जर मॅच झाला लूप लावताना तर त्याची इज सिलेक्टेड व्हॅल्यू मी सेट करतो. आणि हा जो चेंज झालाय हा चेंज मी त्या डेटाला सेट करतो. त्याच्यामुळे जेव्हा त्या डेटाला सेट होतो तेव्हा ऍडमिशन डेट जी अगोदर इज सिलेक्टेड फॉल्स येत होती इथनं, माझ्या क्लिकवर इथे ट्रू झाली. आणि तीच स्टेट व्हेरिएबल मी पाठवली आहे, त्याच्यामुळे कॉम्पोनंट मध्ये जाऊन तो चेकबॉक्स चेक झाला. तर हे तुम्हाला ऍब्झॉर्ब करायचं आहे. हा कोड मी शेअर करणार आहे. पण याच्यातले कुठले कन्सेप्ट यूज झाले, कॉम्पोनंटला प्रॉप्स पाठवणं, यूज सिलेक्टला स्टेट व्हेरिएबल सेट करायला लागलं कारण तो डेटा चेंज होतोय जो एपीआय मधून आला. आणि तिसरं, ज्या चेंजला मी क्लिक केलं त्याच रोचा फाइंड करून त्याचीच फक्त चेकबॉक्सची व्हॅल्यू चेंज केली.
या 3 गोष्टी तुम्हाला आज कळाल्यात. याचं आपण उद्या रिव्हिजन करू. आणि लास्ट चेकबॉक्स चेक ऑल म्हटलं की सगळे चेक होतात. त्याचा सिंपल कोड आहे की जसं मी एखादी रो सिलेक्ट केली होती, कुणाला क्लिक केलंय, इथे सरसकट सगळ्यांना मी सेट केलंय आयदर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू कधी होतं, जेव्हा सगळे आयटम सिलेक्टेड असतील तेव्हा हा ट्रू होतो. हा इज सिलेक्टेड फंक्शन लिहिलंय, जो ट्रू तेव्हाच होतो जेव्हा सगळे सिलेक्टेड आहे. या फंक्शन मध्ये लॉजिक लिहिलंय की या लूप लाव, जेव्हा सगळे सिलेक्टेड असतील तर त्याला ट्रू कर, अदरवाईज तो फॉल्स देतो. म्हणजे आता मी एखादा जरी अनचेक केला तर हा अनचेक, राईट. सो मला वेगळा व्हेरिएबल डिक्लेअर नाही करायचा, मला हीच फील्ड लिस्ट वापरायची आहे, त्याचा इज सिलेक्टेड आयटम चेक करायचा आहे. जर सगळे चेक्ड असतील तर हा चेकबॉक्स चेक करणं, म्हणजे याच्यासाठी वेगळी प्रॉपर्टी नाहीये या सिलेक्ट ऑलसाठी. पण जर एखादा आयटम जरी सिलेक्ट झाला तर काय होतं की सगळी लिस्ट लूप केल्यावर मला कळतं की इथे एक नाही आहे, तर त्याला फॉल्स सेट करतो, राईट. सो हा एक हेडर रेंडर करायचा पार्ट आहे, जो ह्या केसमध्ये हेडर रेंडर होत नव्हता. जी काय फील्ड आली आहे ती दाखवत होता. फॉर एक्झाम्पल फील्ड टू सिलेक्ट, सो हा लेबल दाखवत होता इथे, राईट. पण या केसमध्ये मी लेबल दाखवू शकतोय सिलेक्ट, बट रेंडर हेडर मध्ये काय आलंय, माझा एक चेकबॉक्स आलाय. जर हेडर मध्ये माझी फील्ड दिसते ते हेड चेकबॉक्स. तसंच आपण रोला सुद्धा रेंडर सेलला चेकबॉक्स दाखवला इन्स्टेड ऑफ टेक्स्ट. सो हे तुम्हाला थोडंसं समजून घ्यावं लागेल. बट व्हॉट आय हॅव शोन यू हाऊ टू change the use selected to a state variable, and on click of a single row how to change that value. ओके, सो हे आपण उद्या परत रिवाइज करू. अंकिता, क्लिअर आहे? हो सर. ओके, ठीक येस आहे. मी सर. कोड पब्लिश करतो. सो उद्याची प्रॅक्टिस तुम्ही ह्या कॉम्पाउंडवर काही नाही करणार. उद्या आपण हा कॉम्पाउंड रिव्हाइज करणार आहोत. ओके, पण उद्याची एक्सरसाइज ही की जेवढे कॉम्पाउंड आपण डिस्कस केले तेवढे सगळ्यांनी प्रॅक्टिस करून यायचंय. आणि रॅन्डमली मी कोणाचाही कॉम्पाउंड विचारणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापला कोड एवढा पब्लिश करा की तो